हरे कृष्णा सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 3:30 वाजले होते आणि मला तर 2:30लाच जाग आली होती, कारण माझी शेवटची 3 पारायणं राहिली होती आणि ती मला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायचीच होती. आणि स्वामींचा गुरुवार, त्यानंतर रामनवमी, चैत्र नवरात्रीची अष्टमी असा हा छान संगम जुळून आला होता आणि याच दिवशी उद्यापन करायचं असं मी मनोमन ठरवलेलं. आणि मागच्या आठवड्यात मी पूर्ण जी काही स्वामी समर्थ चरित्र सारामृताची माझी जी पारायणं शिल्लक राहिली होती ती रोज जास्ती वेळा वाचून पूर्ण केली. आणि जेवण बनवायला सकाळीच आमच्या इथल्या मराठी ताई आल्या होत्या, त्यामुळे मग सगळं जेवण थोडंफार मी आवरून घेतलं होतं. त्यानंतर शाळेत स्वराची मीटिंग होती, त्यामुळे तिकडे सुद्धा मला जायला लागलं. आल्यावर बाकीचं सगळं आवरलं. तोपर्यंत आणखी मग सांगितलेल्या सुवासिनीसुद्धा आल्या होत्या, त्यांनीसुद्धा पोळ्या बनवायला मदत केली आणि त्यामुळे मग वेळेत सगळं आवरलं. छान सर्वांनी मिळून आरती केली. आरती करताना खरंच मन खूप भरून आलं होतं, डोळ्यात पाणी येत होतं, कारण इतकी मोठी सेवा स्वामींनी माझ्याकडून करून घेतली आणि मी त्यांची खरंच खूप आभारी आहे. तर बघा, पहिल्यांदा मी अक्कलकोटला गेले होते तेव्हा तिथून मी स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं पुस्तक घेऊन आले होते आणि रोजच्या रोज काही 2-3 अध्याय असं वाचायचं म्हणून ठरवलं होतं. परंतु माझ्या मनात आलं की आपण 108 पारायणाचा संकल्प घेऊया. आणि बघा, मी पहिल्यांदा सुरू केलं आणि ते 50 ते 60 पारायण झाली आणि नंतर माझे वडील वारले. त्यानंतर मी पुन्हा 108 पारायणाचा संकल्प घेतला आणि मग सुरुवात केली. मी फक्त पहिलं पारायण करताना तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि आज शेवटचं पारायण उद्यापन करताना शेअर करते आहे. ही क्वार्टर सोडून जाण्याआधी मला स्वामींच्या पारायणाचं उद्यापन करायचं होतं. ज्या दिवशी मी ठरवलेलं त्या दिवशीच त्यांच्या कृपेने हे सगळं शक्य झालं. तर कसा वाटला व्लॉग नक्की सांगा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.